नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोकेसर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या समोर जी बातमी दिसत आहे, जी आपण कोपऱ्यामध्ये ह्या साईडला जी बातमी बघत आहात ती एकदम खरीखुरी आहे. कारण की निवडणूक आयोगाने आपल्याला पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या संदर्भात पूर्णपणे जी आर आलेला आहे आणि ती माहिती मी तुमच्या आज समोर मांडणार आहे. जेणेकरून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला 100% पोलीस भरती संदर्भात ग्राउंडची ॲडमिट कार्डची संपूर्ण लेखी परीक्षे संदर्भात कशा प्रकारे कट ऑफ लागणे संपूर्ण माहिती पाहिजे तर तुम्ही आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, आता पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये किती तारखेला होणार तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता सध्या नगरपालिकेची निवडणूक झाली आहे, त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. आता राहिले पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या निवडणुका आहेत. आता पंचायत समितीत देखील मतदान 5 फेब्रुवारीला आहे आणि हा 5 फेब्रुवारीचा असताना म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आचारसंहिता चालू आहे. ह्याच्यामध्ये पोलीस शासनानं म्हणजे पोलीस आयुक्तांनी की महाराष्ट्र निवडणूक आयोग ह्याच्याकडे विनंती केलेली आहे आणि या विनंतीला त्यांनी मान देऊन आपल्या पोलीस भरती घेण्यासाठी परवानगी दिली आहे. म्हणजेच विनंती काय केली की राज्यामध्ये निवडणूक चालू असताना म्हणजे आचारसंहिता चालू असताना पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरच घेण्याबाबत ही पूर्णपणे साहित्य सामग्री जी लागते म्हणजे कॅमेरे असेल, CCTV कॅमेरे असतील, पायाचे चिप असतील, गोळा असेल, जे जे पोलीस भरतीसाठी सामान लागतंय त्या पोलीस भरतीचं सामान ग्राउंडवर राबवण्यासाठी परवानगी माहिती आहे आणि त्यांनी ही रीतसर परवानगी दिली आहे. आणि ही ग्राउंड कधी होणार तर मित्रांनो, आपल्या समोर दिसत आहे तर 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की राहिले फक्त आपल्या हातामध्ये 15 ते 20 दिवस फक्त आपल्या हातामध्ये राहिले ग्राउंड चालू होण्यासाठी. आणि पूर्णपणे माहिती तुम्हाला बघितलेली आहे आणि पूर्णपणे परिपत्रक आपल्याला वाचत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, त्या जॉईन करा. तुम्हाला ती लिंक जॉईन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात माहिती बघायला मिळेल. आणि त्याआधी काय करा, तुम्हाला फक्त एकच काम करायचं की यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून टाकायचे, जेणेकरून पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर 11 फेब्रुवारीपासून पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे आणि पोलीस भरती संदर्भात संपूर्ण तुम्हाला अपडेट मिळणार आहे. कारण की आता मी तुम्हाला जी माहिती सांगतोय आणखीन त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. कारण की ग्राउंड चालू झाल्यानंतर कशा प्रकारे ग्राउंड पडणार आहे, किती मार्काचा ग्राउंड जाणार आहे, किती मार्काच्या विद्यार्थ्यांना कट ऑफ लागणार आहे, किती मार्क विद्यार्थ्याला पडणार आहे, याच्या संदर्भात पूर्णपणे माहिती प्रत्येक जिल्ह्याचा. आता त्याच्यामध्ये काय दिलं आहे की सर्व जिल्ह्याचे ग्राउंड जे ते 11 फेब्रुवारीपासून चालू होतील. म्हणजे सर्व कुठले मुंबई, सोलापूर, धाराशिव, जे जिल्हे आहेत आपल्याला माहिती आहे त्या जिल्ह्यात आपण आपल्या जवळ जिल्हे ज्या प्रत्येकाने आता सरासरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता जे व्हिडिओ बघत असतील 90% विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला असणार आहे, SRPFला भरलेला असणार आहे, 5 नंबर किंवा 7 नंबर गटात आहे. म्हणजे अशा प्रकारे जे विद्यार्थ्यांना सोपं जाते त्या गटाला फॉर्म भरलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे जिल्ह्याला कुठल्या भरले तर कोणी सोलापूरला भरला असेल, कोणी धाराशिवला भरले असेल, पण सर्वात जास्त फॉर्म जे आले ते मुंबई जिल्ह्यात आलेले आहेत. आणि मुंबईसाठी CPI मुंबईचं ग्राउंड नक्की कधी होणार कारण की 11 फेब्रुवारीपासून कुठल्या जिल्ह्याची ग्राउंड चालू होणार याच्या संदर्भात पूर्णपणे व्हिडिओ उद्या आपल्या चॅनल येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आज आपल्या यूट्यूबचे सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या दिवशी तुमचं ग्राउंड होणार आहे, कुठला जिल्हा किती तारखेला चालू होणार म्हणजे 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड चालू होणार आहे ते 100% फिक्स आहे. ह्याचा पूर्णपणे जे आर्टिकल आलेलं आहे. फक्त आता कुठल्या जिल्ह्याचं कधी होणार याच्या संदर्भात पूर्ण जर माहिती बघायची असेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल. धन्यवाद.